नमस्कार मित्रांनो, वाय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबर या ठिकाणी बातमी आलेली आहे। जे काही हप्त्याची वाट बघत बसलेले आहेत त्यांना हे लवकर हप्ता पडणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला मित्रांनो कोणते कामं करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ते जे आहेत हप्त्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कोणकोणते कामं करायचे आहेत, काय करायचे, संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती हे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ खास होणार आहे। नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत, जे शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणता जोडलेला आहे आणि त्या ठिकाणी तुमचं नाव काय आहे, त्यानंतर आधार लिंक झालेले आहे की नाही, KYC झालेली आहे की नाही, ही संपूर्ण गोष्टी तुम्ही तुमच्या घरी बसल्या मोबाईलमधून पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये संपूर्ण तुमची चेक करू शकता, तुमची KYC झालेली आहे की नाही, तुमचा मोबाईल नंबर कोणता जोडलेला आहे खाते नंबरला। त्यानंतर तुमची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटेल। तुम्हाला हप्ते किती भेटलेले आहेत नमो शेतकरी योजनेचे संपूर्ण ए टू झेड माहिती जी आहे तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भेटणार आहे। पुढचा हप्ता किती तारखेला भेटणार आहे, कधी भेटणार आहे, ह्याची तुम्ही घरी बसल्या संपूर्ण माहिती बघू शकतात। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा। इथून पुढे येणाऱ्या नवनवीन शेतकऱ्याविषयी योजनेची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहे। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा यायचं आहे ह्या वेबसाईटवर NSMNY ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन भेटून जाईल। नसेल तर तुम्ही या ठिकाणी असं डायरेक्ट गुगलमध्ये टाईप करायचं आहे NSMNY.माहिती.org असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि जे आहे ते सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही समोर अशी इंटरफेस येईल, या ठिकाणी पाहू शकतात। या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला लॉग इन दिसत आहे आणि खाली जे आहे ते बेनिफिशरी स्टेटस दिसत आहे। तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खालचं ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। कोणत्या ह्या खालच्या ऑप्शनवरती, लाल कलरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करूयात आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात। कोणकोणते या ठिकाणी पाहू शकतात। तुमच्याकडे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबर माहिती असेल तर या ठिकाणी हा नंबर टाकायचा आहे। नसेल तुम्हाला तर तुम्हाला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही जे आहे ते हे स्टेटस तुम्ही चेक करू शकतात। तर आपण तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कसा बघायचा आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता। थोडक्यात तुम्हाला मी चेक करून दाखवतो की तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आपण कसा बघू शकतो। ज्यांना माहिती नाही ते या ठिकाणी हिरव्या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आधार नंबर जे रजिस्टर केलेला आहे मोबाईल नंबर तो आपल्याला टाकायचा आहे। तर या ठिकाणी पहा, जो आधारला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू शकतात किंवा तुमचा आधार नंबर टाकू शकतात आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो केलेला आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर आपण जे आहे ते आपल्याला आधारला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकणार आहे आणि सर्च करणार आहे। तर आधार नंबर टाकून घेतो। तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घेतलेला आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला जे गेट आधार OTP हे ऑप्शन दिसत आहे, तुम्हाला गेट आधार OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपला या ठिकाणी OTP गेला आहे, या ठिकाणी पाहू शकतात OTP आपल्याला OTP आलेला आहे। तर आपल्याला तो OTP टाकायचा आहे, या ठिकाणी पाहू शकतात। तो OTP या ठिकाणी ओके करायचा आहे आणि OTP जे आहे ते आपल्याला या ठिकाणी इंटर OTP या ऑप्शनवरती टाकून घ्यायचे आहे। तर आपण OTP बरोबर जे आहे ते OTP टाकून घेऊयात। तर आपण या ठिकाणी OTP टाकलेला आहे आणि OTP टाकल्यानंतर जे आहे ते खालच्या साईडला गेट डाटा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपण गेट डाटावरती क्लिक करूयात आणि या ठिकाणी पाहू शकतात OTP व्हेरीफाय सक्सेसफुल आपल्याला मेसेज आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतात आपल्याला ओके ऑप्शनवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही क्षणात जे आहे ते आपले संपूर्ण आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर हे संपूर्ण जे आहे ते पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपल्याला जो आहे तो या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पाहायला भेटून येत आहे। तर या ठिकाणी तुमचं फार्मरचं नाव पाहायला भेटेल खालच्या साईडला आणि आपल्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पाहायला भेटणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पाहून घेऊ शकतात। आता हे रजिस्ट्रेशन नंबर पाहिल्यानंतर आपल्याला जे आहे ते तुम्हाला हे स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबरचा आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ते बॅक घ्यायचं आहे, वापस यायचं आहे, डबल तेच आपल्याला वेबसाईटवरती यायचं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी आपलं बेनिफिशरी स्टेटस म्हणजे शेतकऱ्याचे स्टेटस आपण चेक करू शकतो। तर आपल्याला जे आहे ते आपण शेतकऱ्याचे स्टेटस आपण चेक करणार आहोत। तर चला आपण या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करूयात। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी
टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेऊयात. तर या ठिकाणी आपला जो आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी पाहू शकतात आपण या ठिकाणी जे आहे ते पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी 2 नंबरवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा असेल तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करूयात. या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केला आपला नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर नंबर मी टाकतो, नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा. या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते वरचा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर कॅप्चा जसा बरोबर जसं तसं टाका, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही अडचण येणार नाही आहे. तर या ठिकाणी जे आहे ते आपण कॅप्चा टाकून घेऊयात आणि पुढच्या या ठिकाणी ऑप्शनकडे वळूयात. तर या ठिकाणी जे आहे ते कॅप्चा टाकलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गेट आधार OTP असं ऑप्शन आहे, हे ऑप्शनवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर आपण गेट आधार ह्या OTPवरती क्लिक केलेलं आहे. तर आपल्यासमोर जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात OTP हॅज बीन सेंट टू आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर गेलेला आहे. ओके करायचं आहे आणि आपल्याला जे आहे ते आपण आपला जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तर आपण या ठिकाणी OTP टाकलेला आहे. तर आपण काय करणार आहोत, आता गेट डाटा या ठिकाणी खालच्या साईडला ऑप्शन दिसत आहे, ह्या गेट डाटा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण गेट डाटा ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. तर आपल्याला समोर काही क्षणात जे आहे ते आपल्याला पुढचं पेज जे आहे ते ओपन होणार आहे. आता या ठिकाणी पहा, आपण संपूर्ण या ठिकाणी गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपण गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज ओपन होणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात आपल्यासमोर जे आहे ते असा इंटरफेस येणार आहे, ज्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला संपूर्ण त्या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती भेटणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला जे आहे ते तुमचं या ठिकाणी नाव भेटणार आहे, शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी म्हणजेच फार्मर नेम म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी समोर दिसणार आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जे आहे ते या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर संपूर्ण दिसेल पुढं. त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते फादर नेम, त्यानंतर तुमचं राज्य जे आहे ते महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट तुमचा या ठिकाणी पाहायला भेटेल, तुमचं जे गाव आहे ते या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. टाऊन या ठिकाणी काय नाही, वार्ड या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तुम्ही किती तारखेला रजिस्ट्रेशन घेतलं तर त्याची तारीख या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि या ठिकाणी आधार या ठिकाणी पहा, आधार डेमो ॲथोरायझेशन स्टेटस, तर इथे येस आहे, तुमचं जे आहे ते आधार लिंक आहे. या ठिकाणी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती भेटणार आहे. याची संपूर्ण तुम्ही या ठिकाणी साईडला पाहू शकतात, खालीच्या साईडला जे दिलेलं आहे ते या ठिकाणी प्रिंट काढू शकतात. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रिंट किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. तुम्हाला या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटत असते. तर या ठिकाणी अशाच मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नवीन माहितीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे कधी येणार आहेत, केव्हा येणार आहेत, हे जे अपडेट आहे ते तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या नवनवीन योजनाविषयी माहिती ही पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट कुठले जी नवीन GR आला शेतकरी योजनाविषयी ते पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या तुम्हाला नवनवीन योजनाविषयी माहिती जी आहे ती सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे आहे ते आपली प्रोफाईल आपली कशी चेक करायची, कशी आपला मोबाईल नंबर बघायचा किंवा कसा आपला रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे तो बघायचा, ह्याची नक्कीच माहिती तुम्हाला थोडक्यात म्हणजे समजेल असेल, हे लक्षात घेतो. जरी तुम्हाला काही लक्षात राहिलं नसेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला नक्कीच तुमच्या कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल. तर माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुढचे व्हिडिओ पाहू शकता. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.